कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आप्या काय ग, काय झालं एवढं गडबडीत काय बोलवलंस? मला बोलायचंय, मला लय बोलायचंय, मला माझं मन मोकळं करायचंय. मग बोल की. बापू मी कुठे चुकले? मी तत्वांना धरून चालतीये आणि माझे वागणं आता घरच्यांना नाही पटत आहे, त्यांना राग येतो या सगळ्या गोष्टींचा. पण बापू आम्ही पहिल्यापासूनच तत्व धरून चालले ना, आतापर्यंत मी तत्वनिश्चित चालत आले ना. मग आणि आता ना मला कुठलाच मार्ग नाही दिसत आहे बापू. मला काय करावं कळतच नाहीये. उद्या ते बाळ ना घरातून निघून जाणार आहे. आप्या अगं असं हे सगळं माझ्यामुळे होतंय, मला कळलंय आता. माझ्यामुळे ते बाळ घरातून निघून जाणार आहे. मला काहीच कळत नाही. मी चुकी केली. मी अर्जुनला सांगितलं ना तो फॉर्म भर म्हणून. आता काय करू मी? स्वप्नील सर आणि रुपाली त्यांच्या बाबतीत नव्हतं ना असं करायला पाहिजे मी. अहो म्हणजे बघा की आता ते बाळ आपल्याच घरात राहिलं असतं तर चांगलंच होतं ना. काय वाईट होतं त्यात? फक्त मी हा विचार केला बापू की ते बाळ कायदेशीर आपल्या घरात राहील ना, चांगलं होईल सगळं, म्हणून मी विचार करत होते. माझ्या मनात काहीच खोट नाही बापू, पण मला आता नाही कळत मी काय करू. थांब. पाणी पी, सावकाश. आपल्या तुला एक प्रश्न विचारू? तू इथवर कशी आलीस माहितीये का तुला? कशी? तुझ्या तत्वांमुळे. नाही हो बापू. होय आप्या. अगं तू मला सांग, आपली राणी रस्त्यावर चालती की नाही? आता बाकीच्या गोष्टी पण असतील, पण ती चालती कशामुळं? पेट्रोलमुळं. पेट्रोल नसेल तर चालेल का ती? नाही ना. तुझं पण तसंच आहे आप्या. अगं तुझी तत्व म्हणजे तुझं पेट्रोल आहे, त्याच्याशिवाय तू कशी चालशील? हा, लक्षात घे. हे बघ, तत्व हे तू शाळेत गेल्यानंतर तुला त्याचा संदर्भ लागला असेल, तुला शिकवल्यावर कळलं असेल, पण लहानपणापासून तू तत्वानच वागत आलीयस. तू कधीच तडजोड केली नाहीस आप्या. तुला पटलं ना तर तू सांगितलंयस मला पटलंय म्हणून. आणि जेव्हा जेव्हा तुला नाही पटलं ना तेव्हा तू स्पष्ट सांगितलंयस मला हे आवडलं नाही म्हणून. आहे बापू, पण यावेळी मी चुकले ना. मी स्वप्नील सर आणि रुपाली ताईंच्या बाबतीत असं नव्हते वागायला पाहिजे. आता बघा की उद्या बाळ घरातून निघून जाणार. रुपाली ताई काय होईल त्यांचं? मग त्यांना कसं सांगायचं, कसं समजवायचं? कोण सांगणार त्यांना हे सगळं? आप्या अगं तू नाही चुकली. हीच तर तुझ्या खरेपणाची परीक्षा होती आणि त्यात तू पास झालीस आप्या. हे बघ, कितीही अवघड परिस्थिती आली ना तर तू तुझ्या तत्वांसोबत राहिलीयस. बापू मी माझी माणसं डावलून तत्व निवडली. मला नाही वाटत तू काय चुकीची वागलीस. हे बघ, आता गोंधळ होईल, तुला वाट दिसत नसेल, पण आप्या तुझी तत्वच तुला वाट दाखवतील. नाही बापू, मी दिवसभर लय विचार केला. मला काही मार्ग सापडत नाही. अहो म्हणजे बघा की मला काहीच उत्तर मिळत नाहीये. मी जिथे बघते ना तिथे सगळीकडे अंधार आहे. मला कळतच नाही आता मी काय करू. मला नाही सापडत ते उत्तर बापू. आप्या किती पण गडद अंधार असला ना तर एक दिवा त्याला संपवायला पुरेसा असतो. एवढा प्रकाश पडतो माहितीये का? आप्या स्वतःतल्या मनातल्या प्रकाशावर विश्वास ठेव, स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःच्या कामावर विश्वास ठेव बाळा. येते का लक्षात तुझ्या? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.